नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण या ठिकाणी फायनल अकाउंट आणि पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये या ठिकाणी सुरुवातीला फायनल अकाउंटच्या स्टेजेस बघितल्या. त्या परत एकदा मी 5 मिनिटात रिव्हिजन करतोय आणि नंतर आपण पुढचा भाग अभ्यासणार आहोत. स्टेप इन अकाउंटिंगमध्ये पहिल्यांदा जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, त्यानंतर फायनल अकाउंट, त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट हे या ठिकाणी अभ्यासलं. त्यानंतर आपण मागील लेक्चरला ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट व्यवस्थित अभ्यासला आहे. तुम्ही तो व्यवस्थित लिहिला असेल. ज्या विद्यार्थ्यांनी लिहिला नाही तो फॉर्मॅट व्यवस्थित लिहा, म्हणजे या ठिकाणी तो फॉर्मॅट लिहून तो रोजच्या रोज बघायचा आहे, वाचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्यातले सगळे पॉईंट क्लिअर होतील. तरी एकदा मी परत रिव्हिजन म्हणून वाचतोय, तुम्ही लक्ष द्या. बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक, टू परचेस, टू कॅरेज इनवर्ड, टू फ्रेट, टू डॉक चार्जेस, टू वेजेस अँड सॅलरी, टू इम्पोर्ट ड्युटी, टू मोटिव्ह पॉवर, टू रॉयल्टी, टू फॅक्टरी रेंट, टू फॅक्टरी इन्शुरन्स आणि टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. तसेच आता क्रेडिट साईडला बघा, बाय सेल्स, बाय गुड्स लॉस्ट बाय फायर, त्यानंतर बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, बाय गुड्स फ्री सॅम्पल्स, बाय गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट, बाय गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स, बाय क्लोजिंग स्टॉक आणि शेवटी बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. हे अशा प्रकारे ट्रेडिंगचा फॉर्मॅट मागील लेक्चरला पण बघितला आहे. तुम्ही पण व्यवस्थित लिहा. त्यानंतरचा फॉर्मॅट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं सुद्धा फॉर्मॅट मागील लेक्चरला आपण अभ्यासला आहे. तुम्ही तो व्यवस्थित वाचायचा आहे, लिहायचा आहे. बघा, परत एकदा मी वाचतोय रिव्हिजन म्हणून. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज, टू सॅलरी अँड वेजेस, टू रेंट अँड रेट्स, टू इन्शुरन्स, टू इलेक्ट्रिसिटी, टू टेलिफोन, postage, to printing and stationery, to traveling expenses, to depreciation on asset, to loading charges, to audit fee, to entertainment expenses, to repair, to interest on loan, त्यानंतर to sundry expenses, to convenience, to loss by fire, to goods free sample, to commission, to discount allowed, to advertisement, to carriage outward, to bad debts, to general expenses, to trade expenses, to bank charges आणि शेवटी to net profit transfer to capital. अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लक्ष द्या. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, बाय कमिशन रिसिव्ड, बाय डिस्काउंट रिसिव्ड, बाय इंटरेस्ट रिसिव्ड, बाय डिव्हिडंड रिसिव्ड, बाय रेंट रिसिव्ड, बाय सन्ड्री रिसिप्ट, बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट आणि शेवटी बाय नेट लॉस ट्रान्सफर टू कॅपिटल. तर या पद्धतीने हे प्रॉफिट लॉसचं फॉर्मॅट आहे. म्हणजे पहिलं ट्रेडिंग, नंतर अभ्यासला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी शेवटचं जे काय आहे ते म्हणजे बॅलन्स शीट. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बॅलन्स शीट नव्याने अभ्यासणार आहोत. बॅलन्स शीटचं मला 11वीत होतंच, परंतु या ठिकाणी 12वीमध्ये काही बॅलन्स शीट, पार्टनरशिप फायनल अकाउंटचं बॅलन्स शीट, त्यामध्ये थोडेसे नवीन पॉईंट आहेत आणि तेच आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. तर चला तर मग आपण बॅलन्स शीटचा अभ्यास करूया. बघा, व्यवस्थित PPT बघा, त्यामध्ये बॅलन्स शीटचा अर्थ दिलेला आहे. बघा, मी वाचतोय, लक्ष द्या. बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन पर्टिक्युलर डे. All liabilities
are recorded to its left hand side, where as all assets are recorded to its right hand side. म्हणजे लॅबिलिटी लेफ्ट हँड साईडला आणि असेट राईट हँड साईडला. द बॅलन्स शीट इज नॉट ॲन अकाउंट. बॅलन्स शीट हे अकाउंट नाही, परंतु ए स्टेटमेंट. ते एक स्टेटमेंट आहे, म्हणजे एक पत्रक आहे. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक, आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी खातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा खाते, पण बॅलन्स शीट हे ताळेबंद पत्रक आहे. पुढं बघा, शोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ ए फर्म. म्हणजे आपल्या संस्थेची, आपल्या फर्मची आर्थिक परिस्थिती दाखवणारे एक विवरणपत्रक असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. बॅलन्स शीट हे एक प्रकारचं ताळेबंद पत्रक आहे, ज्यामध्ये या ठिकाणी आपण आर्थिक परिस्थितीची नोंद आपल्याला लक्षात येते. डाव्या बाजूला लॅबिलिटी साईड, उजव्या बाजूला असेट साईड येतात. या पद्धतीने आपण बॅलन्स शीटचा आता फॉर्मॅट अभ्यासू, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कळेल की बॅलन्स शीटमध्ये कोणकोणते पॉईंट येतात. त्यामुळं बघा, चला तर विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आपण अभ्यासू. बघा, सुरुवातीला बॅलन्स शीट ॲज ऑन काय इयर एंडिंग दिली असेल 31 मार्च एव्हरी इयर. लॅबिलिटी साईड अमाऊंट रुपीज. मग आता लॅबिलिटी साईडला बघा, कॅपिटल अकाउंट्स म्हणजे कॅपिटल अकाउंटमध्ये तिन्ही पार्टनरचं कॅपिटल, एचं कॅपिटल, बीचं कॅपिटल, सीचं कॅपिटल दिलं असेल तर ते कॅपिटल लिहायचं आहे. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट. जर या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स असेल तर तो लॅबिलिटी साईडला आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. त्यानंतर बघा, जनरल रिझर्व. या ठिकाणी काही प्रॉफिटमधला भाग राखीव निधीमध्ये वर्ग केला असेल तर तो जनरल रिझर्वमध्ये आपण घेत असतो. त्यानंतर बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जो काय मागच्या वर्षीचा शिल्लक नफा असेल तर तो पण आपण लॅबिलिटीला घेतो. त्यानंतर बँक लोन. बँकेचं काय कर्ज घेतलं असेल ते लॅबिलिटीला देणं म्हणून लिहितो आपण. पुढं बघा, लोन फ्रॉम पार्टनर्स. जर आपण एखाद्या पार्टनरकडून लोन घेतलं तर तेही एक प्रकारची देयता आहे, म्हणून लॅबिलिटी साईडला लिहितो. पुढं बघा, बिल्स पेबल. बिलाद्वारे देणं लॅबिलिटी साईडला. बँक ओव्हरड्राफ्ट. अधिकर्ष सवलत असेल ती पण लॅबिलिटी साईडला. बँक ओव्हरड्राफ्ट ही करंट अकाउंटवर सुविधा दिली जाते, बँक ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर बघा, सन्ड्री क्रेडिटर्स. आपण उधार माल खरेदी केला असेल तर त्यांना पैसे द्यायचे असतील तर सन्ड्री क्रेडिटर्स. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे खर्च देणे बाकी. 1-2 महिन्याचा पगार, मजुरी द्यायची असेल तर ती या ठिकाणी आपण लॅबिलिटी साईडला लिहितो. त्यानंतर पुढं बघा, दुसऱ्या स्लाईडवरती बघा व्यवस्थित, या ठिकाणी लॅबिलिटी साईडलाच बघा, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. जर आपण आगाऊ उत्पन्न घेतलं पुढच्या वर्षीचं तर आपलं अकाउंट सांगतं की तुम्ही 12च महिन्याचा या ठिकाणी खर्च दाखवा, एकाच वर्षाचे खर्च दाखवा. परंतु जर आगाऊ पुढच्या वर्षीचं इन्कम घेतलं असेल तर ते देणं म्हणून लॅबिलिटी साईडला लिहायचे. आणि सगळ्यात शेवटी प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. टॅक्सची तरतूद एक प्रकारची प्रोव्हिजन आहे, देणं आहे, त्यामुळे ते आपण लॅबिलिटी साईडला लिहितो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर बॅलन्स शीटला 2 साईड आहेत, लॅबिलिटी साईड आणि असेट साईड. आता लॅबिलिटी साईड या ठिकाणी आपण अभ्यासली. लॅबिलिटी साईडला काय येतं, भांडवल आणि देयता, देणं हे लॅबिलिटी साईडला येतं. आता याच्याच विरुद्ध राईट साईडला बघा, असेट साईड. राईट हँडला असेट साईड बघा, व्यवस्थित मी वाचतोय. असेट म्हणजे संपत्ती, मालमत्ता येणे. ज्या काय आपल्या असेट असतील ते आपण असेटला लिहिणार आहोत. त्यामुळं बघा, आता एक पॉईंट व्यवस्थित. पहिल्यांदा फिक्स्ड असेट लिहायचे आहेत, नंतर करंट असेट आपल्याला लिहायचे आहेत. बघा, सुरुवातीला गुडविल. गुडविल एक प्रकारे नावलौकिक, ती आपली या ठिकाणी इनटँजेबल असेट आहे, अदृश्य आहे,
परंतु ती आपली ॲसेट आहे म्हणून लायबिलिटी साईडला. त्यानंतर बघा लँड अँड बिल्डिंग, जागा व इमारत, त्याच्यातनं लेस डेप्रिसिएशन, घसारा वजा करायचा आहे. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी, जे काय आपली मशिनरी असेल ती ॲसेटला, त्यातनं लेस डेप्रिसिएशन, जीत झालेली घसारा वजा करायचा आहे. त्यानंतर फर्निचर, लेस डेप्रिसिएशन. इक्विपमेंट, लेस डेप्रिसिएशन, इक्विपमेंट म्हणजे साधन सामग्री. त्यानंतर मोटार व्हॅन, लेस डेप्रिसिएशन. लीज होल्ड प्रॉपर्टी, लीज होल्ड याचा अर्थ भाडे तत्वावर आपण घेतलेली ॲसेटच आहे लीज होल्ड प्रॉपर्टी. त्यानंतर प्रिमायसेस, लेस डेप्रिसिएशन. प्रिमायसेस म्हणजे मोकळी जागा, म्हणजे आपल्या शॉपपासून गेटपर्यंत जी काय मधली मोकळी जागा आहे त्याला म्हणतात प्रिमायसेस. आवार किंवा अंगण त्याला म्हणायचं प्रिमायसेस. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, बघा आता दुसऱ्या स्लाईडमध्ये व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे गुंतवणूक. आपण जर कंपनीमध्ये बँकेमध्ये काही इन्व्हेस्टमेंट केली शेअर्समध्ये वगैरे तर ती आपली ॲसेट आहे, त्यामुळं ॲसेट साईडला लिहायचं आहे. त्यानंतर बघा प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड म्हणजे आगाऊ खर्च. जर आपण पुढच्या 2 महिन्याचा, 4 महिन्याचा, 6 महिन्याचा खर्च आगाऊ केला तर तो ॲसेट साईडला या ठिकाणी येणं म्हणून दाखवायचं आहे प्रीपेड एक्सपेन्सेस, पुढच्या वर्षीचा खर्च आगाऊ केला तर. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक, जर आपला शिल्लक माल राहिला त्या वर्षीची ती ॲसेट आहे म्हणून 31 मार्चला क्लोजिंग स्टॉक ॲसेटला लिहायचं आहे आणि ॲसेटमध्ये या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक शिल्लक माल नोंदवायचा आहे. त्यानंतर सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स याचा अर्थ की आपण एखाद्या ग्राहकाला 2-4 ग्राहकांना उधार माल विकला तर ते या ठिकाणी सन्ड्री डेटर्स म्हणून आपण ॲसेट साईडला लिहितो, त्यामुळं पैसे येणार आहेत त्यामुळं ॲसेटला लिहायचे. त्यामधनं लेस बॅड डेप्ट्स. तर बॅड डेप्ट याचा अर्थ बुडीत रक्कम. एखाद्या ग्राहकाने आपले पैसे बुडवले तर ते या ठिकाणी सन्ड्री डेटर्समधून लेस करायचं आहे, कमी होणार आहे, ते येणेकरी कमी होणार म्हणून बॅड डेप्ट लेस करायचं. त्यानंतर बघा बिल्स रिसिवेबल, बिलाद्वारे काही येणं असेल तरी ते पण ॲसेटलाच लिहायचं आहे. त्यानंतर कॅश इन हँड, रोख रक्कम. जर आपल्या हातामध्ये काय रोख रक्कम असेल तर ती पण ॲसेट साईडला रेकॉर्ड करायची आहे. त्यानंतर कॅश ॲट बँक, बँकेतली रोख शिल्लक, तीसुद्धा आपली ॲसेटच आहे त्यामुळं ती ॲसेटला लिहायची आहे. आणि सगळ्यात शेवटी पार्टनर्स करंट अकाउंट, कंसात या ठिकाणी डेबिट बॅलन्स पाहिजे. म्हणजे जर चुकून तिथं क्रेडिट बॅलन्स झालेला आहे टाईप, परंतु तिथं डेबिट बॅलन्स पाहिजे. पार्टनर करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स आला तर तो ॲसेट साईडला लिहायचं आहे. बघा बरं सुरुवातीला या ठिकाणी कॅपिटलच्या खाली पार्टनर्स करंट अकाउंट, क्रेडिट बॅलन्स असला की लायबिलिटीला आणि डेबिट बॅलन्स असेल तर या ठिकाणी तो ॲसेट साईडला लिहायचा आहे. तिथं चुकून क्रेडिट झालेलं आहे परंतु ते लक्षात घ्या, प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथं डेबिट बॅलन्स पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आज आपण अभ्यासला. त्यामध्ये लायबिलिटी साईड, ॲसेट साईड आणि काही येणारे जे काय पॉईंट आहेत ते पॉईंटसुद्धा तुम्ही अभ्यासले. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे की बॅलन्स शीटचं सुद्धा फॉर्मॅट व्यवस्थित वाचायचं आहे. बॅलन्स शीटचं सुद्धा फॉर्मॅट या ठिकाणी व्यवस्थित लिखाण करायचं आहे आणि त्या पद्धतीने त्यात येणारे जे काय पॉईंट आहेत ते सर्व तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय तुम्हाला शंका येणार नाही आणि जरी शंका आल्या तरी त्यात तुम्ही मला विचारचाल. म्हणजे आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये महत्त्वाचे 2 अकाउंट, पहिलं ट्रेडिंग अकाउंट त्याचं फॉर्मॅट व्यवस्थित बघितलं, दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याचंसुद्धा 2 स्लाईडमध्ये फॉर्मॅट बघितलं. त्यानंतर तिसरं आहे बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटचे सुद्धा 2 स्लाईडमध्ये त्याचं फॉर्मॅट अभ्यासलं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की हे तिन्ही फॉर्मॅट व्यवस्थित लिहून काढायचे आहेत. कारण 12वीचा जर विचार केला तर 12वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायनल अकाउंट
सुरुवातीला जास्त मार्क्सला ह्या टॉपिकचा प्रॉब्लेम विचारला जातो. मग तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व करत असताना ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं लागेल, प्रॉफिट लॉस करावं लागेल आणि बॅलन्स शीट करावं लागेल आणि त्यामध्ये येणारे वेगवेगळे पॉईंट असतील. तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे की तिन्हीचे फॉर्मॅट व्यवस्थित पाठ करायचे आहेत, लिहून काढायचे आहेत, रोजच्या रोज ते वाचायचे आहेत, जेणेकरून जेवढं तुम्ही रीड कराल, राईट कराल तेवढं ते तुमचं इझी पाठ होऊन जाईल आणि प्रॉब्लेम तुम्हाला या टॉपिकचे अतिशय सोपे जातील. कारण विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी 11वीमध्ये आपण सोल ट्रेडर फायनल अकाउंट, एकल व्यापाऱ्याचं फायनल अकाउंट, त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट हे अभ्यासलं. तसं 12वीमध्ये सुद्धा पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे. या ठिकाणी ए आणि बी 2 पार्टनर आलेले आहेत. बाकी तेच ट्रेडिंग तयार करायचं आहे तुम्हाला 11वीचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा तेच तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीटचं सुद्धा तुम्हाला फॉर्मॅट आत्ता सांगितलं आहे. म्हणजे प्रॉब्लेम दिल्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्सला जे काय पॉईंट येणार आहेत ते पॉईंट सोडवण्यासाठी आपणाला 2 अकाउंट आखावे लागतील आणि एक बॅलन्स शीट आखावं लागेल. पहिलं अकाउंट ट्रेडिंग अकाउंट, दुसरं अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं आहे ते म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इट इज ए स्टेटमेंट नॉट अकाउंट. त्यामुळं तुम्हाला हे तिन्ही तयार करून घेऊन व्यवस्थित प्रॉब्लेम सोडवावा लागेल, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला तो प्रॉब्लेम फार सोप्या पद्धतीने सोडवता येईल आणि इझी जाईल. म्हणजे आता परत एकदा बघा, या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंट जर पाहिलं तर ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट मिळतो आहे आपणाला. बघा शेवटी ट्रेडिंगच्या शेवटी या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट मिळतो आहे. तो आपण प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला ब्रॉट डाऊन करतो आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस बघितलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट मिळतो आहे. तो नेट प्रॉफिट आपण या ठिकाणी ए पार्टनर, बी पार्टनर या दोघांना त्यांच्या रेशोमध्ये वाटतो आहे. जर रेशो दिला नसेल तर नेट प्रॉफिट समान वाटायचा आहे. एला बीला काय असेल तो, उदाहरणार्थ 10,000 प्रॉफिट झाला तर एला 5,000, बीला 5,000, अशा पद्धतीने तो प्रॉफिट वाटायचा आहे. आणि तोच प्रॉफिट या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जर समजा आपल्याला या ठिकाणी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आली, नुसतंच कॅपिटल दिलं ट्रायल बॅलन्समध्ये, तर नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे. आणि जर समजा नेट लॉस झाला, निव्वळ तोटा झाला, तर तो नेट लॉस कॅपिटलमधून वजा करायचा आहे, लेस करायचा आहे. आणि जर समजा आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथड आली तर कॅपिटल फिक्स राहणार आहे आणि जो काय नेट प्रॉफिट असेल किंवा नेट लॉस असेल तो आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करून त्या ठिकाणी त्याचं पोस्टिंग करावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ट्रेडिंगमधून ग्रॉस प्रॉफिट मिळतो, प्रॉफिट लॉसमधून नेट प्रॉफिट मिळतो आणि तोच नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. मग हा प्रॉब्लेम सोडवताना ट्रेडिंग अकाउंट टॅली करून ग्रॉस प्रॉफिट मिळतो, त्याला आपण GP म्हणतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो, त्याला आपण NP म्हणतो. आणि बॅलन्स शीट हे ॲटोमॅटिक टॅली होतं. लॅबिलिटी साईडची टोटल 4,50,000 आली, 4,50,000 आली, तर ॲसेट साईडची सुद्धा टोटल 4,50,000च आली पाहिजे. म्हणजे या पद्धतीने बॅलन्स शीट हे टॅली होतं, लक्षात घ्या. म्हणजे प्रॉब्लेम टॅली करणं पण महत्त्वाचं आहे, कारण पोस्टिंग केल्यानंतर टॅलीची प्रोसेस आहे ती पण तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता यानंतर लक्षात घ्या की आपण ट्रेडिंगचं फॉर्मॅट अभ्यासलं, प्रॉफिट लॉसचं फॉर्मॅट अभ्यासलं, बॅलन्स शीटचं फॉर्मॅट अभ्यासलं. आता यानंतर या ठिकाणी आपल्याला
नेक्स्ट लेक्चरसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट बघायच्या आहेत की ॲडजस्टमेंट कशा सोडवायच्या, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कसे करायचे, हे आपण नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट तिन्हीचं फॉर्मॅट व्यवस्थित आका तुमच्या नोटबुकमध्ये, म्हणजे तुम्हाला ते वाचताना फार सोपं जाईल. आणि ज्यांनी आखला असेल, लिहून काढला असेल, त्यांनी जास्तीत जास्त वेळा वाचा, म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचा व्यवस्थित स्टडी होईल आणि फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम या ठिकाणी पहिल्या टॉपिकमधला प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या तुम्हाला हा पहिला टॉपिक समजून जाईल आणि प्रॉब्लेम पण टॅली झाला तर आउट ऑफ मार्क्स मिळून जातात. लक्षात घ्या, बोर्डाच्या परीक्षेत बऱ्याच मुलांचे या ठिकाणी प्रॉब्लेम टॅली होतात आणि त्यांना आउट ऑफ मार्क्स मिळत आहेत. त्या जेवढं अकाउंटला प्रॅक्टिस कराल तुम्ही तेवढा हा विषय परफेक्ट होत जातो आहे. म्हणजे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हे या ठिकाणी वाक्य फार सुंदर आपल्या विषयाला लागू होतं आहे, कारण हा प्रॅक्टिस टेक्निकली विषय आहे. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल, लिहाल, सोडवाल, तेवढं या ठिकाणी तुमचं परफेक्ट होऊन जातं, पाठ होऊन जातं. काही शंका असतील तर बिंदास विचारत चला. ॲड कमेंटमध्ये, क्लास कमेंटमध्ये तुमच्या शंका टाकत चला आणि सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी झालेलं जे काय फॉर्मॅट आहे ते वेळच्या वेळी लिहून काढायचं आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲडजस्टमेंट बघणार आहोत. ठीक आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. अशाच पद्धतीने तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित अटेंड केलेलं आहे. तसंच व्यवस्थित नोट्स पण ह्या व्यवस्थित काढा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या या टॉपिकला पहिल्या टॉपिकचा भाग अतिशय सोपा होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.